दुधी भोपळ्याचा एवढा चविष्ट, खुसखुशीत आणि सोपा नाश्ता कुठेही बघितला नसेल. फक्त 5च मिनिटात मध्ये हा नाश्ता होतो. दुधीमध्ये फक्त 2-3 साहित्य टाकायचं आणि एकदम मस्त असा हा नाश्ता होतो. सगळ्यात आधी काय केलेलं आहे, दुधी घेतलेला आहे. आता या ठिकाणी एक जणाचा नाश्ता मी बनवून दाखवत आहे. दुधी घेतला आणि कवळा दुधी घेतलेला आहे, तो कापून घेतलेला आहे. त्याचं मागचं जे बुड आहे तेही कापून घेतला, म्हणून तो कापण्याआधी स्वच्छ धुतला. आता तो किसणीने किसून घेतलेला आहे दुधी. आता हा दुधी काय होतो, किसला की लगेच काळा पडतो, म्हणून लगेच किसायचा आणि पाणीही सोडतो. लगेच किसायचा आणि लगेच हा नाश्ता बनवायचा. एवढा मस्त असा हा नाश्ता होतो. आता हा दुधी एका भांड्यात किसलेला आहे. आता एक जणाचा पोटभरीचा नाश्ता होतो एवढा निम्म्या दुधीमध्ये, कारण याच्यात पाण्याचा एक थेंबसुद्धा टाकायचा नाही आहे. आता यामध्ये काय केलं आहे, मी एक छोटी वाटी सुजी टाकलेली आहे या दुधीमध्ये. नाश्ता जास्त बनवायचा असला तर दुधी जास्त घेतला तर चालेल. आता एक वाटी सुजी टाकलेली आहे आणि त्यामध्ये आता थोडीशी कापून घ्यायची, एक मूठ कोथिंबीर कापून घ्यायची. जास्त टाकली ते चालेल, पण आता उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर काही एवढी शक्यता भेटत नाही, म्हणून मी थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुतली, छान अशी कापली आणि ती पण याच्यामध्ये टाकलेली आहे. आता सगळ्यात आधी याच्यात मीठ टाकून घेते. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मिठानंतर काही थोडेसे मसाले टाकायचे. मसाले म्हणजे आपलं हळद, थोडीशी हळद टाकलेली आहे. आता जेवढ्या दुधी आहे त्यानुसार मी छोटा एक चिमूट हळद टाकलेली आहे. थोडंसं 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये एक वाटण बनवायचं आहे. ते कोणतं तर तेही टाकायचं आहे, पण त्याआधी याच्यामध्ये थोडासा मी ओवा टाकलेला आहे. 1 चमचा ओवा टाकायचा आहे. आता हे वाटण, आता इथं नाश्ता थोडाच आहे म्हणून वाटण पण थोडं आहे. आता यामध्ये 3 ते 4 मिरच्या घेतल्या, थोडेसे धणे घेतले, थोडंसं लसूण आणि आलं. आता हे वाटण बनवून पाणी न घालता हे वाटण वाटलेलं आहे आणि हे वाटण पण आता या किसलेल्या भोपळ्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता पीठ टाकून घेतलेलं आहे. आता याच्यात एक वाटी, छोटी वाटी बाजरीचं पीठ, मग छोटी वाटी म्हणजे 3 ते 4 पोह्याचे चमचे आणि 3 ते 4 चमचे तेवढे ज्वारीचं पीठ, असे दोन्ही पीठं टाकले. आणि आता हे पाणी न घालता सगळं एक छान असा गोळा बनवायचा आहे. आता थोडंसं घट्ट लागत असलं हाताला, पण जसं जसं आपण हे मीठ मळत जातो तसं तसं हे पिठाला, भोपळ्याला, दुधीला पाणी सुटतं आणि तो गोळा जो आहे तो सैल होतो. आता हे सगळं मळून घेतलेलं आहे आणि छान असा याचा गोळा बनवून घेतलेला आहे. आता हे थोडंसं घट्ट वाटत आलं, पण जसं जसं मळू तसं तसं आता याचं सैल होतं. म्हणजे एवढं पाणी न घालता जेवढं भोपळ्यामध्ये आपलं पीठ बसल किंवा सुजी बसल तेवढंच घालायचं आहे. आता याच्यामध्ये 3 मीडियम साईजचे असे, म्हणजे एका जणाचा सहज नाश्ता होतो. आता
काय केलेलं आहे की एक तवा तापायला ठेवलेला आहे. आता सगळ्यांचं लक्षात आलं असेल की आपण काय बनवतोय. तर आपण बनवत आहोत दुधीचे थालीपीठ. आता कांदा कापून घेतला. नेहमी जसं आपण कांदा कापून कांद्याने तेल लावतो त्याच पद्धतीने कांद्याने तेल लावलं. एक कपडा घेतला कॉटनचा आणि हे जे थालीपीठ आहे एक एक असं थापून घेतलेलं आहे. आणि इतकं मस्त असं हे थालीपीठ दिसत होतं थापताना. तेवढ्याच भन्नाट चवीला हे थालीपीठ लागतं. थोडेसे होल पाडले बोटाने असे आणि याच्यात थोडं थोडं तेल टाकलेलं आहे. आता हे जे थालीपीठ आहे ते वजन कमी होण्यासाठी अतिशय उपयोगी असं आहे थालीपीठ आणि पौष्टिक पण तेवढंच आहे. लहान मुलांना पण तेवढंच चविष्ट. जे भोपळा खात नाही त्या अशा पद्धतीने भोपळा खाल्ला. आता भोपळा खाल्ल्याचे फायदे सगळ्यांनाच माहिती आहे. पण लहान मुलांना शक्यतो भोपळा आवडत नाही. त्यांना या पद्धतीचा असा नाश्ता बनवून दिला, थालीपीठ दिलं की तेही सहज आवडीने खातील. एवढं मस्त असं हे भोपळ्याचं थालीपीठ बघ, इतकं मस्त असं हे दिसत आहे. एकदा या पद्धतीने भोपळ्याचं थालीपीठ बनवून बघा. सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि सगळे आवडीनेच खातील, लहानांपासून मोठ्यांना. आणि वजन कमी होण्यासाठी असं थालीपीठ एकदा नक्कीच बनवून खा. हे बघा मस्त असं हे थालीपीठ झालेलं आहे. आता याच पद्धतीने बाकीचे जे थालीपीठ शिल्लक आहे बनवायचे तेही बनवून घेतले. एकही थालीपीठ असं तुटलेलं नाही आहे. अशा पद्धतीने 3 मीडियम साईजचे थालीपीठ झाले. म्हणजे एकाचा नाश्ता, त्यासोबत थोडीशी लसणाची चटणी आणि कच्ची कैरी. मस्त असं हे नाश्ता झालेला आहे.